राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एवं महाराष्ट्र के दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर बुधवार को नागपुर स्थित पार्टी कार्यालय में जयंती समारोह उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर जनसेवा सप्ताह के तहत रक्तदान, स्वास्थ्य जांच, वृक्षारोपण तथा अन्य जनहितकारी कार्यक्रमों का आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं नागरिक उपस्थित रहे। उपस्थित नेताओं ने स्वर्गीय अजितदादा पवार के जन कल्याणकारी कार्यों को याद करते हुए उनके विचारों पर चलने का संकल्प लिया। कार्यक्रम शांतिपूर्ण एवं सफलतापूर्वक संपन्न हुआ, इसकी जानकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ने दी है। आमचे सर्वांचे नेते, जननायक, लोकनायक ज्यांनी आपलं जीवन फक्त लोकांसाठी खर्च केलं, प्रत्येक क्षणी लोकांचाच विचार, त्यांचा उत्कर्ष कसा करावा हाच विचार त्यांनी या महाराष्ट्रामध्ये पेरला आणि असे नेते आम्हाला सोडून गेले। आज त्यांचा जन्मदिवस आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आज अश्रुनयन घेऊन आज त्यांची जयंती साजरी करत आहे। पण हा सप्ताह त्यांना खरं आदरांजली देण्यासाठी जनसेवा सप्ताह म्हणून साजरा होतो आहे। आज आपण बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यालयात आदरांजली देत ब्लड डोनेशन कॅम्प आपण इथे घेतलेला आहे। शहरामध्ये सगळे लोकाभिमुख कार्य होते आहे, आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, महिलांसाठी, युवकांसाठी रोजगार, कौशल्य विकास असे अनेक कार्यक्रम या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये होते आहे आणि हीच खरी आदरांजली दादांना आम्ही सर्व समर्पित करतो आहे। मी राजकुमार नागुलवार, माजी सभापती, महानगरपालिका नागपूर। आज आपण बघताय की आपण अजितदादांची या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे। खरं तर आपण दरवर्षी आजचा वाढदिवस असतो, आपण वाढदिवस साजरी करतो, पण अत्यंत दुःखी अंतकरणाने आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जयंती साजरी करतो आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की दादा एकदम नियमाचे पालन करणारे आणि खंबीर नेतृत्व असे होते। सकाळी 7 वाजता ते अपॉइंटमेंट द्यायचे लोकांना आणि सकाळी 7 वाजेपासून तर 24 तास ते लोकांच्या सेवेत होते। महाराष्ट्राचा कुठलाही नागरिक कानाकोपऱ्यातला मुंबईमध्ये त्यांच्याकडे जर काही कामाला गेला तर ताबडतोब काम, तेव्हाच्या तेव्हा काम ते करायचे। आणि या ठिकाणी आपण बघताय की त्यांचा दर गुरुवारी हा मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांकरता जनता दरबार राहायचा आणि त्या ठिकाणी कुठल्याही राज्यातला माणूस जर आला, देशातला, आपल्या जिल्ह्यातला माणूस आला, त्याचं ते त्या ठिकाणी काम करायचे। असे दादा आज या ठिकाणी निघून गेलेले आहे। मला त्यांची जरा आठवण म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची एक मीटिंग होती मुंबईला आणि आमच्याच राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी मीटिंग झाल्यानंतर दादा बाहेर निघाले। ते बोलले की दादा माझ्यासोबत सेल्फी घ्या आणि दादा बोलले की नाही नाही तुझ्यासोबत नाही, मी राजूसोबत सेल्फी घेतो। ती आठवण आताही आहे मला आणि त्यामुळे एक प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम करणारे असे दादा होते आणि नक्कीच त्यांच्या जयंतीनिमित्त मी येणाऱ्या रविवारी मानेवाडा रोड दुर्गानगर येथील गणेश मंदिर, हनुमान मंदिर इथे एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून मी नागपुरात शहरातील सर्व जनतेला आवाहन करेल की त्या आरोग्य शिबिरामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांचे जे काही रोग असतात, कोणाला त्या हाडाचा त्रास असतो, कोणाला BP, कोणाचं शुगर, काही महिलांचे कर्करोग, असं संपूर्ण शिबिर या ठिकाणी आपण त्या दुर्गानगरच्या मंदिरात ठेवलं आहे। माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे की येणाऱ्या रविवारी सकाळी 10 वाजता दुर्गानगर येथील त्या आरोग्य शिबिराला आपण सर्वांनी जरूर भेट द्यावी। पुन्हा एकदा दादांना मी आदरांजली व्यक्त करतो। धन्यवाद। आज वाढदिवसाचा दिवस आहे, पण आम्हाला जयंती साजरी करावी लागते। जे दुःख आहे हे सांगू शकत नाही आम्हाला, कारण की दादा असा एक कर्मठ नेता होता, जनतेकरता जगणारा माणूस होता। सकाळी 6 वाजतापासून रात्री 11पर्यंत कंटिन्युअसली काम करताना त्यांना मी बघितलं होतं। त्यांच्या कामाची पद्धत आज मी 50 वर्षापासून राजकारणात आहो असा नेता मला सापडलाच नाही की तो लोकांचं कामं ताबडतोब करणारा। आम्ही जेव्हाही काही कार्यक्रम त्यांच्याकडे कामं घेऊन जायचे तर तुम्ही या मंत्र्याकडे चालले जा असं म्हणायचे आणि आम्हाला मग तिथे गेल्यावर तो मंत्री वाट बघायचा आमची का हे दादांनी सांगितलेलं काम आहे, आम्ही या ठिकाणी म्हणजे तुमचं काय वर्किंग आहे। माझ्याकडे अनेकदा आल्यावर चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांनी काही त्यांचे अधिकारी भेटत नव्हते तर त्यांना ते फक्त सांगितलं तर त्यांना 3 दिवसानंतर मुंबईला बोलावून त्यांची मीटिंग करून घेतली। मी असा नेता मी बघितला नाही। बिना कामाने त्यांच्याकडे कोणी गेलं तर म्हणजे कशाला आले तुम्ही, काम घेऊन या। आजकाल लोक तर घाबरतात काम घेऊन गेलं तर, पण ते नेते असे होते। अनेक गोष्टी सांगण्याजोग्या, स्वच्छता,
नीटनेटकेपणा, काम होत असेल तर होते, नाही होत असेल तर नाही होणार, म्हणजे असं स्पष्ट वक्तेपणा या माणसामध्ये हा तो अंमलामधून निघून गेला आहे. आज आम्ही त्यांच्या निमित्तानं सकाळी 8 वाजता आम्ही दीक्षाभूमीला स्वच्छता अभियान राबवलं. त्यांना जी स्वच्छता खूप आवडायची म्हणून. त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये येऊन वृक्षारोपण केलं मुलांसोबत. अनेक अधिकाऱ्यांना त्यांचे फोटो, आता फार मोठी गोष्ट आहे का त्यांच्याकरता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कार्यालयात त्यांचा फोटो असावा, त्यांचा जयंती मनवावी हा निर्णय शासनाने घेतला. हे पावती आहे त्यांच्या कामाची. असा कर्मठ नेता आमच्यामधून निघून गेला आहे. अति दुःख आहे. पण आता तेच आम्ही सहन करतो आहे, जयंती मनवतो आहे. दादांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आज आम्हाला दादाची जयंती मनवावं लागत आहे. याचं दुःख तर सगळ्यांच्याच मनात आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. आणि दादांना श्रद्धांजली देताना पक्षांनी आज पूर्ण शहरभर चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आम्ही सकाळपासून कार्यक्रम घेतो आहे. दीक्षाभूमीवर कार्यक्रम झाला, आता पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आहे, वेगवेगळ्या दक्षिण पश्चिममध्ये कार्यक्रम आहे, दक्षिणमध्ये कार्यक्रम आहे, पश्चिममध्ये कार्यक्रम आहे. सगळ्या विभागात चांगले कार्यक्रम पक्षाद्वारे राबवण्यात येत आहे. त्यासाठी मी वरच्या अध्यक्षांचा आणि कार्याध्यक्षांचा आभार पण मानेन आणि मनात हे दुःख नेहमीच राहील की दादा आपल्यात नाही. आज आम्ही दादांना हॅपी बर्थडे दादा म्हणत होतो, पण आज दादांना आदरांजली अर्पण करताना खूप वाईट वाटत आहे. कारण असे लोकनेते पुन्हा होणे नाही आहे. दादांनी महिलांकरता लाडकी बहीण योजना आणली, बऱ्याचशा योजना आणल्या. महिला असो, युवा असो, शेतकरी असो, सगळ्यांकरता दादांनी मोठमोठ्या योजना आणलेल्या आहे आणि सगळ्यांना त्याचा फायदा होत होता. दादांबद्दल मला एक सांगायचं म्हणजे एक अनुभव सांगते मी की माझे एक रिलेटिव्ज होते, ते दादांकडे सकाळी 6 वाजता गेले. त्यांनी सांगितलं की आमच्या अध्यक्ष आहेत लक्ष्मीताई, त्यांच्याकडनं मी आली आहे. दादांनी लगेच त्या कमिशनरला फोन केला आणि माझा नंबर त्यांना दिला. तर मी सकाळी 7 वाजता झोपूनच होती. पुण्याच्या कमिशनरचा मला फोन आला. म्हणे ताई, म्हणे दादांनी फोन केला, तुमचे जे कोणी आहेत रिलेटिव्स त्यांना तुम्ही पुण्याला पाठवून द्या म्हणजे लागलीस. तर मला म्हणजे एवढे आमचे दादा होते की महिलांप्रती त्यांना किती आदर होता. एक महिला तिथे गेली आणि त्यांनी सांगितलं की मी लक्ष्मीताईकडनं आलेले आहे. ते त्यांचा लगेच मला फोन आला. म्हणजे किती तत्परता त्यांची कामात होती हे त्यातून दिसते. आणि दादा महिलांना खूप आदर सन्मान द्यायचे. कुठलीही महिला गेली तर लगेच बोलून घ्यायची, अरे त्यांना आतमध्ये बोलव, त्यांना चहा पाणी दे, नाश्ता दे. आणि असं मला कुठे दिसत नाही सहसा ज्या प्रकारे आमची दखल घेतल्या जायची. दुसरा एक अनुभव मी सांगते की इथे आपल्या देवगिरी बंगल्यावर एकदा मी गेली होती आणि दादांना दिसली बाहेर उभी आहे म्हणून. तर दादांनी लगेच फोन करून सांगितलं की त्यांना पहिले आतमध्ये बोलव, चहा पाण्याचं बघा त्यांच्या. म्हणजे असे लोकनेता होणे नाही आहे. आणि दादांबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. आमच्या सर्व महिलांना दादा खूप मानसन्मान द्यायचे आणि ते निघून गेले आहेत. याचा मला पूर्ण म्हणजे खूप पक्षाची हानी झाली आहे आणि आमची सगळ्यांचीच खूप हानी झालेली आहे. ती भरून निघणे कठीण.